आली फुले, चमेलीच आली फुले, आला मिलनाचा ऋतू तुझा, चमेलीच आली फुले, चमेलीच आली फुले. स्वप्नात आता दिसाचा सुगंधाच वारा भुले, सुगंधाच वारा भुले, चमेलीच आली फुले, चमेलीच आली फुले. काय रे, गाणं सुरूच आहे अजून? मॅडम नाही आहेत चौकीत, आता बंद करतो टेप. नाही बंद होणार. का? अहो त्याचं रिपेअरिंगचं काम चालू आहे. आवाज चेक करायला गाणं सुरू ठेवलंय. कोण रिपेअर करते? तू? मी? माझा काय संबंध? ते पप्प्या रिपेअर करत होता, तो बाहेर गेलाय, येईल एवढ्यात. अच्छा, म्हणजे पप्प्यान तुला कामावर ठेवलंय तर. काय म्हणला? काय म्हणालात? पप्प्यानं मला कामावर ठेवून घेतले. तू बाहेर यावं म्हणून बोलले. ये. वाघमारे, काय चाललंय तुमचं? काय करताय असं? सगळ्यांसमोर बरं नाही वाटत? परिस्थितीचं गांभीर्य कळते का? सध्या पूर्वा मॅडम नाहीये चौकीत, बाहेर गेल्यात. नक्कीच काही ना काहीतरी कांड करणार. अब करू देत की मग. मला पण बघायचंच आहे त्या नक्की काय कांड करणार आहेत ते. म्हणून तर एवढा वेळ त्यांची वाट बघतोय मी. सत्या, वाघमारे, तुम्ही उगाच जास्त काळजी करत बसू नका हो. तुम्ही ना एकदम टेन्शन फ्री राहा. कारण कसं आहे, ह्या सगळ्यात एक गोष्ट एकदम भारी घडली, ती तुमच्या लक्षातच येत नाहीये. काय? म्हणजे तुम्ही बघा ना, तुम्ही तर मला असं प्रेमानं हक्कानं भेटायला आलात. मला ना त्या कॉलेज मधल्या लव्ह स्टोरीज असतात ना, तसंच वाटायला लागलं बघा. एकदम भारी फील होतं. म्हणजे फक्त कॉलेज मधली पोरं कॉलेजच्या बाहेर टपरीवर भेटतात आणि आपण पोलीस चौकीच्या बाहेर टपरीवर भेटतोय. पण तुमचं हे कॉलेज वयीन प्रेम बघून ना एकदम सिरियस झालोय बघा मी. आणि सिरियस झाल्यावर मी काय करतो ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मूर्खपणा करू नका. ड्युटीवर आहे मी. जरा भान ठेव. आओ, सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग पाहिलं, स्वप्नामधून तू सखिया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती सांगू सका जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं संग वाट तुझी किती पाहू ग, मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधमनी वाढ लागलं, तुझीच गठून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं.
चांदन रूप तुझ परतण्यार नजरेची जादूगिरी जुलमे धार. काय सत्या, आता हेच गाणं गुणगुणणारस का? वाघमारे कसं आहे, एखादं गाणं आणि एखादं माणूस मनात बसला ना की ते सोडवतच नाही ना माणसाला. मखमली सपनान मन भुललं, मखमली सपनान मन सत्य, तू काय करतोयस इथं? हे बडीशेप घ्यायला आलो होतो. पाहिजे तुला? माझी झाली खाऊन. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल की. मला जरा तुझ्याशी पर्सनल बोलायचंय. ये इकडं. तर एवढ्या रात्री काय पर्सनल बोलायचंय तुला? मी सांगितलेलं तू ऐकत नाही, सीट हवाय मला. तरी पण एक विषय घेऊन आली मी. कसला विषय? दुपारी पोलीस चौकी जी काय झालं ती कानावालय माझ्या. कशाला त्रास देतोस तू त्या पूर्व मॅडमला? अरे बाप रे, आलं का ते तुझ्या कानावर? पण कसं काय ग? म्हणजे ही घटना तर पोलीस चौकीच्या बाहेर घडली ना, मग ती इथं माया पॅलेस मध्ये तुझ्या कानावर कशी काय आली? कोणी माणूस पेरलाय का पोलीस चौकीत माझ्यावर वॉच ठेवायला? हे बघ सत्या, मी कशाला तुझ्यावर नजर ठेवायला कुणाला पाठवू? म्हणजे अरे महिला प्रदेशाध्यक्ष आहे ना मी. तेव्हा साताऱ्यात काय घडलं काय नाही कानाकोपऱ्यातल्या समध्या खबरी येतात माझ्याकडं. आणि तसं बी आपल्या घराकडं माणसांचा राबता आहे ना, लोक आडी अडचणी घेऊन येतात माझ्याकडं. तेव्हा त्यातल्याच एकाकडनं कळलं मला का तू पूर्व मॅडमला त्रास दिलास म्हणून आणि त्यांचा हात धरलास म्हणून. म्हणजे तुझा तुझ्या पोरावर विश्वास नाही? कसं नाही म्हणायचं सत्य मला, पण तू कशाला नाही दिला तू त्या पूर्व मॅडमच्या? मम्मी, तुझ्या जे काय कानावर आलंय ना ते अत्यंत चुकीचं आहे. कारण मी त्यांना अजिबात त्रास दिलेला नाही. त्यांनी खोटाळ घेतलाय माझ्यावर, आणि फक्त माझ्यावर नाही, बलमावर आणि जयदीपवर बी काय घेतलाय. असेल ते असेल सत्या. मला फक्त इतकंच म्हणायचंय का तू त्या मॅडमच्या वाटेला जाऊ नकोस बघ. मोठी ऑफिसर आहे ना ती, DYSP का काय ती म्हणतात ती. म्हणजे ह्या नेबेटपेक्षा पण मोठ्या लेवलची आहे ना ती. हे बघ सत्या, आता ती एवढी मोठी ऑफिसर आहे म्हणल्यावर ती काही पण करू शकते ना. ती कुणाच्या ऐकतर ती थोडीच असणार आहे. मला फक्त इतकंच म्हणायचंय का मला पुन्हा तुला जेलात गेलेलं बघायला आवडणार नाही बघ. तर तू जरा तिला नमुनाच राहा. का मी का नमून राहायचं त्यांच्या समोर? अरे कारण ती मोठी ऑफिसर आहे ना. अगं असू दे ना, मग मोठी ऑफिसर असू दे नाही तर कोण बी असू दे, जर त्या चुकल्या तर मी बोलणारच. कारण तुला तर माहितीच आहे ना मम्मी, जिथं चुकत नाही सत्या तिथं कधीच चुकत नाही. सत्य मला ठावाय तू अजिबात चुकत नाही ती, पण मला फक्त एवढंच म्हणायचंय का ती लई डेंजर मॅडम आहे. तिच्याशी तू अजिबात पंगा घेऊ नको बघ. आणि ह्या टायमाला जर तुझ्या बाबतीत काय घडलं ना तर मी अजिबात खपून घेणार नाही. आणि ही समजा ना ह्या नेबॅटमुळे होत आहे. ही जबाबदारी आहे समध्या गोष्टीला. ही तुझ्या आयुष्यात आल्यापासून का नाही समध्या अडचणी आल्यात बघ. कम नशिबी तुझ्या नशिबाला लागलेली कीड आहे ती. मम्मी, मम्मी तू वाघमाऱ्यांवर चुकीचे आरोप करणं बंद करा आधी. जवळ ती तुझ्या आयुष्यात आणि ह्या घरात आहे ना तवर ती शक्य नाही सत्या. मग आयुष्यभर हेच करत बस. मम्मी हे बघ, तुझं बोलून बोलून ना तोंड दुखल, पण वाघमारे माझ्या आयुष्यातनं आणि या घरातनं कधीच बाहेर जाणार नाही. सत्य तुला कसं कळत नाही तुझं बोल कशात आहे ती? मला नाही, तुला कळत नाही मम्मी. कळत नाही पेक्षा तुला ते मान्य करायचं नाही माझं भलं कशात आहे ते. माझं ना वाईटच झालेलं बघायचंय तुला. सत्य ऐक माझं. सत्य अरे ऐक तरी की सत्य.
दाजी अया पूर्वा मॅडमची काहीच हालचाल दिसेना. पर त्यांना कोण भेटायला बी ना, त्या बंगल्यातनं कोण बाहेर बी ना. आणखी थोडा वेळ वाट बघू आणि जाऊ. आणि ह्या टायमाला जर तुझ्या बाबतीत काय घडलं ना तर मी अजिबात खपून घेणार नाही हा. आणि ही समजा ना ह्याने बटवण होतंय. ही जबाबदार आहे समध्या गोष्टीला. ही तुझ्या आयुष्यात आल्यापासून सगळ्या समध्या अडचणी आल्यात बघ. कम नशिबी तुझ्या नशिबाला लागलेली कीड आहे ती. वाघमारे, चंद्र भारी दिसतोय ना. पण ह्याच चंद्राला त्याच्या डागावरून किती नावं ठेवत असतील लोक. तुम्हाला काय वाटतं, लोकांच्या बोलण्यानं दुःख होत असेल का चंद्राला? चंद्राला कशाचा काय फरक पडणार आहे? तेच तर म्हणायचं ना मला वाघमारे. लोक काय म्हणतील याचा फरक चंद्राला पडलाच नाही पाहिजे. उलट ज्याला लोक डाग म्हणतात ना, त्यालाच दागिना म्हणून मिरवलं पाहिजे चंद्रानं. काय बोलतोयस मला काय कळना झालं. वाघमारे, तुम्ही माझा चंद्र आहात. सत्य चंद्र त्याच्या जागी, मी माझ्या जागी. पण वाघमारे, माझ्यासाठी चंद्राच्या जागी तर तुम्हीच आहात ना. आणि त्यामुळेच माझा हा चंद्र कायम लखलखत राहावा असं वाटतं मला. होय, आणि ते कसं? असं चोरून भेटू? अरे किती दिवस आपण एकमेकांना असं चोरून भेटायचंय सत्या. सतत कुणीतरी बघल अशी भीती बाळगत बसायची सांग. हे असं चोरून भेटणं, कुणीतरी बघेल का काय अशी भीती बाळगत बसणं असह्य झालंय आता मला. दडपण येते मला. सत्या रे, आपला जवळचा माणूस समोर आहे आणि त्याच्याशी असं अंतर ठेवून वागायचं जिवंतपणी मेल्यासारखं वाटतंय मला. वाघमारे काय बोलताय? हे बघा, उलट आपली गोष्ट वेगळी असं समजा ना तुम्ही. म्हणजे कधी ऊन, कधी सावली, कधी अमावस्या, कधी पौर्णिमा. आणि त्या अमावस्या पौर्णिमेच्या चक्रात लागलेलं ग्रहण म्हणजे पूर्वा मॅडम. त्यांनी तर आपल्याला वेगळं करण्याचा विळाच उचललाय. अहो, त्या लाख प्रयत्न करतील आपल्याला एकमेकांपासून वेगळं करायचं, पण आपण का घाबरतोय? मला सांगा, काय म्हणणं आहे त्यांचं? आपण नवरा बायको नाही आहोत एवढंच ना. मग हा प्रॉब्लेम तर आपण उद्याच्या उद्या सॉल्व्ह करू शकतो. कसा? कसा म्हणजे आपल्याला पाहिजे तसा. वाघमारे, अजून विचार करा. हे बघा, तयारीला जास्त वेळ नाही लागणार. एका रात्रीत मंडप उभा राहू शकतोय. उद्याच्या उद्या लग्न उरकून टाकू आपण. आयडिया चांगली, पण शक्य नाही. तात्यासाहेबांच्या केसचा निकाल या आठवड्यात लागणार आहे. तिथं मला हजर राहावं लागेल. एकदा का त्यांना शिक्षा सुनावली की मग मिशन आर्यन सुरू. तो जिथं कुठं लपून बसलाय तिथनं त्याला शोधून बाहेर काढू. आणि एकदा का त्याला शिक्षा सुनावली की मग थाटामाटात लग्न करू आपण. बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करू.
येत असेल ना माझा? काय? अहो तुमचा राग कधी येईल का मला वाघमारे? उलट ना, मलाच कधी कधी वाईट वाटतं. ही मम्मी तुमच्याशी वाटेल तसं वागते, वाटेल तसं बोलते तुम्हाला. तुम्हीच उगाच सहन करता सगळं. सत्यारे असतो एकेकाचा स्वभाव. मी जर त्यात तोंड घातलं तर भांडणं होतील. आपल्याच माणसांशी कशाला भांडायचं? वा, किती समजूतदार आहे हो तुम्ही वाघमारे. येडी ग माझी बायको. ए, येडी नाही बोलायचा. ए दाजी, ओ दाजी, अहो लाईट बंद केली पूर्व मॅडम न झोपल्या वाटतं त्या. झोपा तुम्ही पण. हा, झोपा तुम्ही. वाघमाऱ्यांना शांत झोप लागली. झोपू दे थोडा वेळ त्यांना. आता त्या मंजूला कळेल, ऑर्डर्स व्यवस्थित नाही फॉलो केल्या तर काय होतं ते. सपनी, ह्या टायमाला फोटो नाही व्हिडिओच काढू, म्हणजे कुणाला खोटं वाटणार नाही बघ. असंच करा.
मम्मी मम्मी अगं काय आहे आम्हा दोघांना वेगळं करायला तू अजून कुठल्या थरावर जाणार आहेस? हे बघ तू हे सगळं करून सुद्धा ना आम्हा दोघांना एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार. मोबाईल दे इकडं. मोबाईल माझा आहे की सत्या? सपने पळ पळ तशी. मम्मी थांब. सपने चल. आता काय करायचं? चल लवकर. पडकी लवकर सपने. पप्पा सरक लवकर. शेंडू दे तिला लवकर. तुम्ही थांबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो काय करायचं ते. मम्मी साहेबांनी पुन्हा आमचा फोटो काढला की काय? देवा, काय करावं यांचं? पप्पा पप्पा पाठवून द्या, द्या त्या चिरक्या मॅडमला फोटो व्हिडिओ पाठवून द्या. सेंड करा. गेला 1 2 3. सत्या काय केलं सोय? तू मम्मी आहेस म्हणून फक्त मोबाईल फोडलाय, नाहीतर तुझं डोकं फोडलं असतं, कळलं? सत्या काय बोलतोय सोय? तू विसरलास का मी तुझी मम्मी इथे? नाही विसरलो, पण तू विसरून गेलेस की मी तुझा मुलगा आहे ते. म्हणून लेकाच्या आनंदाचा विचार न करता असं वागतेस तू. माझा आणि वाघमाऱ्यांचा फोटो त्या पूर्वा मॅडमना पाठवायचा आहे ना तुला. तुला आमच्यात फूट पाडता आली नाही म्हणून त्यांच्या मदतीने आम्हाला वेगळं करायचा प्रयत्न करतेस ना तू. हे बघ सत्या, मी जी काय करते ना ती तुझ्या आनंदाचा विचार करूनच करते बघ. ही पोरगी तुझ्यापासून वेगळी झाली ना तरच तू आणि ही घर सुखात राहू शकतोय. त्याच्यामुळे हिला घराच्या बाहेर काढायचे मी माझे प्रयत्न सुरू ठेवणार. नाही ठेव की, सुरू ठेव तुझे प्रयत्न आणि प्रत्येक वेळी तोंडावर पाडून घे स्वतःला. ह्याच्या आधी मी कित्येक वेळा प्रयत्न केलेच ना, मग काय झालं तेव्हा? झालो का आम्ही वेगळे? ते काय बी असू दे सत्या, पण तुम्ही जर वेगळे होत नाही ना तर मी पण माझे प्रयत्न सोडत नसते बघ. ही नेबेट ह्या घरातनं बाहेर जाणार आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने ह्या घराच्या बाहेर काढणार. तू तेवढी हिम्मत तर करून दाखव मम्मी. यावेळी फक्त मोबाईल आपटलाय, परत जर वाघमाऱ्यानं त्रास दिलास ना तर मम्मी, माझं आणि वाघमाऱ्यांचं नातं ना अस्सल सोन्यासारखं आहे. असंख्य संकटातून ताऊन सुलाखून निघालेलं. त्यामुळे तू किती बी प्रयत्न केलेस ना तरी आम्हाला एकमेकांपासून वेगळं करू शकत नाहीस. सपने मोबाईल आणि इकडं.
तुझ्या बाबतीत काय घडलं ना तर मी अजिबात खपून घेणार नाही हा. आणि ही समजा ना ह्या नेबटमुळे होतंय. ही जबाबदार आहे समजा गोष्टीला. ही तुझ्या आयुष्यात आल्यापासून का नाही समजा अडचणी आल्यात बघ. कम नशिबी तुझ्या नशिबाला लागलेली कीड आहे ती. सत्या काय केलं सोय? तू मम्मी आहेस म्हणून फक्त मोबाईल फोडलाय, नाहीतर तुझं डोकं फोडलं असतं, कळलं? तर तुम्ही जर वेगळे होत नाही ना तर मी पण माझे प्रयत्न सोडत नसते बघ. ही नेबेट ह्या घरातनं बाहेर जाणार आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने ह्या घराच्या बाहेर काढणार. लागा तुमच्या कामाला. पूर्वा मॅडमच्या केबिनचं दार उघड, म्हणजे ते अजून आलेलं नाही. तुमच्या सगळ्यांची अवस्था कळते मला, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी या सगळ्यावर नक्की मार्ग काढेन. आणि पूर्वा मॅडम, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण तुम्ही मला माझ्या सत्यापासून वेगळं करूच शकत नाही.